नमस्कार. लाईव्ह पार्श्वमध्ये आपलं स्वागत आहे. प्रभाग क्रमांक 3 ची निवडणूक मतदान येत्या 2 दिवसावर आले असताना आपण आज या प्रभागातील राष्ट्रवादीचे उमेदवार अमरनाथ नायकवडे यांच्याशी संवाद साधणार आहोत. नाना नमस्कार. नमस्कार. आपल्या प्रभागामध्ये आपण केलेले विकास कामं तर केलेलीच आहेत, परंतु आपल्याला एवढं करूनही आपल्याला संघर्ष करून देखील आज आपल्याला एवढं टार्गेट का केलं जातं? टार्गेट म्हणण्यापेक्षा सगळ्यात महत्वाचं म्हणजे सुजलाम सुफलाम केलाय माझा वॉर्ड परिपूर्ण केलेला आहे. आणि कुणाच्याही दारात किंवा कुणाच्याही केबिनच्या बाहेर ताटकळत न उभं राहता माझ्या नागरिकांना घरपोच सेवा देण्याचं काम माझ्या माध्यमातून मी या ठिकाणी केलेलं आहे. त्यामुळं इथलची जनतेची नाळ जी आहे ती माझ्याशी आहे. यांना कधी कॅबिनच्या बाहेर माहित नाही यायचं. आणि अशा परिस्थितीमध्ये निवडणुका आल्या की जातीपातीचं राजकारण करायचं, पैसे वाटप करायचे आणि बुद्धिभेद करायचा, दादागिरी करायची लोकांना. अशा पद्धतीने निवडणूक जिंकायला त्यांना वाटलं एवढा सोपा वार्ड आहे म्हणून. त्या पद्धतीनं ते त्यांच्या पद्धतीने करतायत, मी माझ्या पद्धतीने करत आहे. आणि ह्या सगळ्या मुळात या सगळ्याचं मूळ जर काही असेल तर इथली सर्वसामान्य जनता, जी जनता खूप स्वाभिमानी आहे. आणि या जनतेला कुणाकडे जायची वेळ मी येऊ दिलेली नाहीये. मी ज्या या भागामध्ये 15 वर्षापासून प्रतिनिधित्व करतोय, की एखादा रस्ता करायचा असेल किंवा कुठं लाईट बसवायची असेल किंवा स्वच्छतेच्या बाबतीमध्ये असेल, तर इथल्या माझ्या लोकांना मी कुणाच्या दारात जायची वेळ येऊ दिलेली नाहीये. आणि त्यामुळं मग माझ्यासारखं नेतृत्व या भागातल्या लोकांनी सक्षम बनवलं. आणि सक्षम बनवल्यामुळं वरच्यांना वाटायला लागलं, अरे हे आपल्याला न विचारताच चाललंय सगळ्या गोष्टी. मग ह्याला कुठेतरी थांबवायला पाहिजे. आणि ह्या सगळ्या माध्यमातून गेल्या 9-10 वर्षामध्ये आम्ही नगरपालिकेमध्ये असताना जे निधी मंजूर व्हायचा तो निधी आम्ही खर्चच करायला लावलाय. आणि मग हे अगोदरचा जो प्रकार होता की निधी आला कुठं आला आणि कुठं गेला कळत नव्हता, कागदावर बिल उचलून मोकळे व्हायचे, हे सगळी दुकान बंद झाली या 9 वर्षामध्ये. म्हणून मग आमच्यासारखे लोक या प्रस्थापितांना नको आहेत, म्हणून ह्या निवडणुकीत अशा पद्धतीचं षडयंत्र यांच्या माध्यमातून, या क्षीरसागर बंधूंच्या माध्यमातून होतंय. आणि त्याचाच परिणाम म्हणून सारडांची उमेदवारी माझ्या विरोधातली, माझ्या विरोधात या प्रभागामध्ये यांना उमेदवार गेल्या वेळी मिळाला नव्हता, यावेळेलाही मिळाला नाही. मग यांनी सारडांना माझ्या विरोधात आणून भाजपकडून उमेदवारी देऊन इथं उभा केलं. आपल्याकडून असं आहे का बरं की या प्रभागामध्ये काही लोक धमक्या देत आहेत? तेव्हा कोण धमक्या देत आहे आपल्याला, आपल्या मतदारांना गेल्या 2-3 दिवसापासून चालू आहे. आमदार संदीप क्षीरसागर हे माझ्या मतदारांना उमा किरण हॉलच्या तिथे ऑफिस आहे कुठंतरी, तिथं बोलावून घेऊन मतदानाला 19 आणि 20 तारखेला तुम्ही यायचं नाही अशा पद्धतीच्या धमक्या त्यांच्याकडून येत आहेत. आणि दुसरी बाब, पुन्हा काही लोकांना त्यांनी अशा पद्धतीनेही सांगितलंय की जर तुम्हाला मतदान करायचंच असेल तर मग तुम्हाला भाजपच्या उमेदवाराला सारडांना मतदान करावं लागेल. असं कसं शक्य आहे? तुतारीचे उमेदवार आहेत, राष्ट्रवादी शरद पवार यांच्या गटाचे उमेदवार आमदार आहेत आणि ते जर भाजपला मतदान करावं असं का? मुळात तुतारीचा उमेदवारच सारडांच्या म्हणण्यावरून आलेला आहे. इथं 4 लोकांच्या कोपऱ्याला गुळ लावला होता उमेदवारी देतो म्हणून आमदारांनी, आणि सारडांनी ज्याच्यावर बोट ठेवलं तोच उमेदवार तिकडून उभा राहिला. आणि त्यामुळं या सगळ्या परिस्थितीमध्ये गेल्या वेळेस सुद्धा हीच परिस्थिती होती. इथं भाजपसोबतच माझी लढत होती, परंतु दुसरा उमेदवार जो क्षीरसागरांनी दिला होता तो डमी उमेदवार होता. आणि त्याच पद्धतीचं याही वेळेस केलेलं आहे. आपल्या प्रभागामध्ये पैसे वाटल्याचा देखील आपण एक उल्लेख केला होता माहितीमध्ये, तर ते पैसे वाटप कोण करते आणि ह्याच्यामुळे मतदारांना काही फरक पडेल? पैसे वाटपाचं तर मी 2 दिवसापासून सांगतोय. मी पैसे वाटपाचं सारडा उमेदवार जे आहेत अमृत काका आमचे, त्यांनी 2-3 दिवसापासून इथलं पैसे वाटप चालू आहे. आणि त्या भागातले नागरिक सांगतायत मला अशा पद्धतीने, परंतु ते एकदम बिंदास राहा म्हणतात, पैसे घेणार पण मतदान घड्याळीला करणार. आणि हे जे चालू आहे, हे जे धमके द्यायचं सत्र चालू आहे, मुद्दा म्हणून बरं झालं मी तुम्हाला थांबवलं मध्ये, हे सत्र याच्यामुळे चालू आहे की यांनी ज्या भागात पैसे वाटप केले त्या भागामध्ये दुसऱ्या दिवशी त्यांनी प्रायव्हेट सर्वे केला, तर सर्वे नंतर सुद्धा माझंच नाव त्या सर्वे मधून पुढे आलं. त्यामुळं हताश होऊन शेवटचं अस्त्र जर काय असतं राजकारणातलं तर ते लोकांना धमकावणं. परंतु त्यांना हे माहित नाही, हा खूप स्वाभिमानी मतदारांचा प्रभाग आहे. आणि इथं धमक्या बिमक्या देऊन नाही, 85 पासून इथं प्रयत्न केले क्षीरसागर कुटुंबानं इथलचा नगरसेवक निवडून आणण्यासाठी, पण इथलच्या स्वाभिमानी जनतेने कधी थारा दिला नाही त्यांना. आपण सांगण्यात आलेले की आमदाराकडून मतदारांना धमकी देण्यात येत आहात, त्याची आपण लेखी स्वरूपात तक्रार कशी करणार आहात? मी आता माननीय पोलीस अधीक्षक साहेब आणि निवडणूक निर्णय अधिकारी अशा दोघांनाही एक पत्र देणार आहे. एक दुसरं पत्र त्यासोबतच मी आणखी एक पत्र देणार आहे. त्या दुसऱ्या पत्रामध्ये ज्या ज्या लोकांना या आमदार महाशयांनी बोलावून धमक्या दिल्यात त्यांची नावे मी त्याच्यामध्ये नमूद करणार आहे. आणि ती गोपनीय ठेवण्याच्या अटीवर माझं बोलणं झालेलं आहे.
आणि ते लोक जर 20 तारखेला मतदानाला नाही आले तर ते दुसऱ्या दिवशी किंवा त्या दिवशी संध्याकाळी 5:30 नंतर ते डिस्क्लोज करणार आहे की हे लोक मतदानाला यांना धमक्या दिल्या होत्या आणि हे लोक मतदानाला या महाशयांनी धमक्या दिल्यामुळे आलेली नाही. आणि याचं सविस्तर पत्र नाव सगळं मी पोलीस अधीक्षक साहेबांना आणि निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांना देणार. निवडणूक आपल्याला काय काय आपल्या समोर विजन असेल? विजन माझं खूप स्पष्ट आहे. मी ज्या पद्धतीने मूलभूत गरजांबाबतीत काम केलंय, इथून पुढं इथं 2 एकर जागा एमआयडीसीची ग्रीनरीसाठी रिझर्व्ह आहे ती, त्याबाबतचा प्रस्ताव मी जिल्हाधिकाऱ्यांकडे दाखल केलेला आहे. आमदार अजितदादांना ब्रीफिंग केलेलं आहे. त्या 2 एकरच्या गार्डन मध्ये महिलांसाठी सकाळी 6 ते 9 हा 3 तासाचा वेळ ट्रॅक करून मॉर्निंग वॉक साठी तो रिझर्व्ह ठेवण्यात येणार आहे आणि त्यानंतरचा मग सर्वांसाठी ते गार्डन खुलं राहणार आहे, असा एक माझा प्लॅन आहे. दुसरा प्लॅन, शहराचं ज्या स्पीडनं या गतीनं विस्तारीकरण होत आहे त्याला पाहता अजून एक पुलाची गरज आहे या भागाला कनेक्ट करण्यासाठी. तो पूल फुलाई नगर म्हणजे त्या भागातून कसा कनेक्ट करता येईल पेठ विभागाला, तर त्यासाठीही माझे प्रयत्न चालू राहतील. दुसरा, माझ्या इकडनं ह्याच्यापासून काळामण ठाण्यापासून तो मनसूर शाह दर्गापर्यंतचा जो नाला आहे त्याबाबतचाही प्रस्ताव मी आता आचारसंहिता लागण्यापूर्वी जिल्हाधिकाऱ्यांकडे दाखल केलेला आहे. त्या प्रस्तावामध्ये दोन्ही साईडने कॉन्क्रीटच्या वॉल घेऊन वर गॅपनं स्लॅब कसा टाकता येईल ज्यानं स्वच्छतेची काळजी घेतल्या जाईल या पद्धतीचं एक माझ्या काही गोष्टी आम्ही ठरवलेल्या आहेत आणि ते त्या पद्धतीने मी पूर्ण करणार आहे. या प्रभागातील जवळपास 100% आपण रस्ते केलेले आहेत. तरीही आमदार काका कोणा सांगण्यात येते की हे रस्ते मिस केले किंवा माझ्या ह्याच्यात मंजूर झाले, त्याविषयी काय सांगाल? अमृत काका 2016 पर्यंतच नगरसेवक होते. बरं झालं, चांगला प्रश्न विचारला तुम्ही. 2016 पर्यंत नगरसेवक असताना सगळा फुपाटा होता इथं. आणि मला तुम्हाला मागं घेऊन जायचंय थोडं 2019च्या निवडणुकीमध्ये, की दादा इथं रस्ते नसल्यामुळे आदरणीय जयदत्त अण्णांचा पराभव झालेला आहे या बीड शहरामध्ये रस्ते नसल्यामुळं. म्हणजे तुम्ही हे मान्य करा किंवा ही बीड शहरातली जनता खूप सुज्ञ आहे. जे काही परिवर्तन झालंय या शहरामध्ये हे 2019च्या नंतर झालंय. 2017ला आम्ही सुभाष रोड पासून याची सुरुवात केली, त्यावेळेला सुभाष रोड, आणि त्याच्यानंतर 18-19ला जे डीपी रोडची मंजुरी आली आणि त्यानंतर हा प्रवास सुरू झालेला आहे. ज्यावेळी आमचे अमृत काका सारडा नगरसेवकही नव्हते आणि त्यांच्या दारासमोरचा रस्ता आम्ही नगरोत्थानमध्ये घेतला, तो रस्ताही आम्हालाच करावा लागला. आणि आता जुने फोटो, कधी काळचे फोटो काढून दाखवत आहेत आणि त्यांनी ते सांगतायत की हे रस्ते मी केले. जर हे रस्ते त्यांनी त्यांच्या काळात जर झाले असते तर जयदत्त अण्णांचा पराभव मला वाटत नाही झाला असता म्हणून 2019ला. शेवटचा प्रश्न, आपण मतदारांना काय आवाहन कराल? मतदारांना स्पष्ट आव्हान माझं एवढंच आहे की ही लढाई माझी एकट्याची नाहीये. ही लढाई हे जे लोक जाणीवपूर्वक अमरला इथं संपवण्याचा जो घाट घातलेला आहे यांनी, हा त्यांना मी जनतेशी प्रामाणिक असल्यामुळेच त्यांना नकोय. आम्ही कुठे ताटाखालचं मांजर होत नाही, तुमच्या होला हो मिळवत नाही आणि ह्यांचे सगळे गोरखधंदे बंद केलेत आम्ही, त्यामुळे ह्यांना आम्ही नकोय. आणि कसल्याही परिस्थितीमध्ये इथं त्यांना कसं संपवता येईल आम्हाला यासाठी त्यांचे प्रयत्न चालू आहेत. आणि हे याचं मूळ की ज्या पद्धतीने आम्ही इथलच्या जनतेची सेवा केली ते याचं मूळ आहे. म्हणजे आणि मला माहितीये या सगळ्या परिस्थितीमध्ये, आता हे सगळं कळतंय माझ्या भागातल्या लोकांना, या सगळ्या परिस्थितीमध्ये कालपर्यंत जेवढं मताधिक्य मला होतं नक्कीच त्याच्यामध्ये खूप मोठी वाढ या सगळ्या घडामोडीमुळे होणार आहे. कारण लपणारी गोष्ट असती, मी तुम्हाला धमकी दिली तर ते तासाभरामध्ये हजारो लोकांपर्यंत पोहोचते आणि इथं किमान 5-25 लोकांना आतापर्यंत धमकी देण्याचा प्रकार इथं झालेला आहे. येत्या निवडणुकीमध्ये आपण 2 दिवसावर आले आहे, तर मतदाराचा डोर डोर प्रचार केला आहे. त्यामध्ये आपण यांचे समस्या जाणून घेतल्या आहेत का? काही राहिलेले आपल्या प्रभागातील समस्या? हो, बिलकुल जाणून घेतलेले आहेत. आणि नुसतं निवडणुकीमुळे आम्ही डोर टू डोर जायचं काही कारण नाही. कारण इथं या भागात विकास कामच एवढे केलेत वेगवेगळे की तिथं आम्हाला दर 8 दिवसाला 4 दिवसाला आम्हाला तिथं जावंच लागतंय. ह्यांच्याशी विचारायचं आणि हे करायचं काही नाही. ही अविरत चालणारी प्रक्रिया आहे विकास कामं म्हणजे. आणि याच्यामध्ये आता ज्या नवीन लाभार्थी झालेले असतात तुमच्या संजय गांधी श्रावणबाळच्या घरकुलसाठी, ज्यांचं गेल्या वेळेस रिजेक्ट झालेलं असतं ते यावेळेस परत त्रुट्या दुरुस्त करून नवीन फॉर्म टाकायचे, ही अविरत चालणारी प्रक्रिया आणि ही लोकांमधून याची मागणी येत असती आणि ती आमच्याकडे ती यंत्रणा आहे, त्या यंत्रणेद्वारे आम्ही हे लोकांचे काम करण्याचा प्रयत्न तर चालूच आहे. बीड शहरात अशी देखील चर्चा आहे की दोन्ही क्षीरसागर भाऊ मिळून ताकद लावत आहेत आणि आपल्याला अडचणीत आणण्याचा प्रयत्न करत आहेत. मला एकट्यालाच नाही,
इथं माझे सहकारी फारुख पटेल असतील, विनोद मुळूक असतील, माझा वर्गमित्र विनोद मुळूक, आपले विलास विधाते असतील, आमच्या 4-5 लोकांसह अजून 2-4 जण आहेत याच्यामध्ये. या लोकांनी ह्या सगळा भ्रष्टाचार बाहेर काढलेला आहे. आणि आम्ही आमच्या वॉर्डमध्ये एकदम परिपूर्ण आहोत. आम्हाला यांची गरज लागत नाही, क्षीरसागर बंधूंची. त्यांच्या जीवावर आमचं राजकारण नाही चाललेलं. आम्ही प्रामाणिकपणे प्रत्येक निवडणुकीमध्ये पक्षाच्या आदेशाचं पालन करून आम्ही या सगळ्या प्रक्रियेमध्ये आलेलो आहे. आणि हे माझ्या विरोधात उमेदवार मिळाला नाही म्हणून हे साल्डांना इथं आणून उभा केले. साल्डांना पहिलं मतही पैसे देऊनच विकत घ्यायचंय आणि शेवटचं मतही पैसे देऊनच विकत घ्यायचंय. तुम्ही परिस्थिती बघा माझ्या प्रभागामध्ये फिरून. आपण धमकी दिल्याची तक्रार करणार आहात का? मी एसडीएम मॅडम जाधव मॅडम यांना मी फोनवरून बोललोय. त्यांना मी संध्याकाळी येणार, तक्रार अर्ज घेऊन येणार म्हणून. ते आज गेवराईला आहेत. त्या संध्याकाळी 5-6 वाजेपर्यंत येतील. त्यानंतर माझा तक्रार अर्ज त्यांच्याकडे जाईल आणि मी या सगळ्या बाबी अजितदादांच्या कानावर देखील घालत आहे आणि तिथून संबंधित यंत्रणांना, मग ते निवडणूक निर्णय अधिकारी असतील, जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक असतील, या सर्वांशी किंवा जिल्हाधिकारी असतील, या सर्वांशी त्यांना मी बोलण्यासाठी हे करणार आहे आणि मी पण जाऊन त्या लोकांना भेटणार आहे. तर हे होते आपल्यासोबत अमरनाथ नाईकवाडे. हे त्यांची तिसरी टर्म आहे. त्यामुळे विकासाच्या व नागरिकांच्या व मतदारांच्या नाव जुळलेले यांच्यासोबत यांनी आपल्या केलेल्या विकासाच्या जोरावर यांना मतदार यांचा नक्कीच विजय करतील असा विश्वास दाखवला आहे. धन्यवाद.